Morning, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. आणि ज्या गोष्टीची विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आतुरतेने वाट पाहताय, आरोग्य भरती आपल्या अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आता फक्त राहिलंय ती म्हणजे रिक्रुटमेंट ऍडव्हर्टाइजमेंट. येस विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही पोस्टर मध्ये बघू शकताय की DHS भरतीची बिग अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जी भरतीचा जो वेग आहे फास्ट वेगाने सध्या हालचाली सुरू आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या सेशन मध्ये बघणार आहोत की काल म्हणजेच 9 जुलैला कुठला लेटर आलेला आहे आणि भरती किती दिवसात येणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथून तुम्ही आमच्या सोबत कनेक्ट होऊ शकताय, आम्हाला जॉईन होऊ शकतायत विद्यार्थी मित्रांनो. चला बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे लेटर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 9 जुलैचं पत्र आहे. 9 जुलै 2026 कोणाकोणाला लिहिलेलं आहे? सहसंचालक, उपसंचालक आरोग्य सेवा, सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप, जिल्हा शल्य चिकित्सक, मेडिकल सुपरिटेंडंट ऑफ सायकॅट्रिक हॉस्पिटल, ह्या सर्व डिपार्टमेंटला हे पत्र गेलंय, जेही DHS अंडर येतात विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांना सांगितलं आहे की विषय गट क आणि ड संवर्गाच्या पदभरतीच्या अनुषंगाच्या पूर्वतयारी बाबत. येस विद्यार्थी मित्रांनो, पहिली लाईन वाचूया. वरील उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती 2026 ला प्रस्तावित आहे. म्हणजे 2026 मध्ये DHS ची भरती होणार आहे हे स्पष्ट क्लिअरली या लेटर मध्ये लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करून प्रमाणित करणे आवश्यक आहे. मग सर्व डिपार्टमेंटला सांगितलं आहे, सर्व जे DD ऑफिसेस आहे, सर्व जे मेडिकल सिव्हिल सर्जन्स आहे, मेडिकल सुपरिटेंडंट्स आहे, सर्वांना ऑर्डर्स दिलाय की तुम्ही वॅकन्सी मॅट्रिक्स आणि बिंदू नामावली ही जाहीर करायची आहे. यास्तव आपल्यात कळविण्यात येते की आपल्या कार्यालयात अधीनस्थ गट क व गट ड मधील सर्व संवर्गाची बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स पैसा व नॉन पैसा ह्याप्रमाणे 13 जुलै 2026 पर्यंत सादर करायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा वेग किती सुपरफास्ट वेगाने चालू आहे. 24 जून रोजी आपल्याला GR आला होता. 5233 पदांची वाढ झालेली होती विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर लगेच आता भरतीचं व्हॅकन्सी मॅट्रिक्सचं लेटर आणि बिंदू नामावली सँक्शन करून 13 जुलै पर्यंत पाठवण्यात लावलेली आहे. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो, भरती ही लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे. लवकर म्हणजे किती दिवसात हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आजच्या सेशनची सुरुवात एका ब्युटिफुल कोटने करूया. जब तक ना सफल हो नींद से नको त्यागो तुम, यू संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत म्हणत असाल की भरती अजून नाही आली, तर हे आहे तुमच्यासाठी भरतीचं पत्र. आणि आजपासूनच प्रिपरेशनला तयारी करायची आहे. प्रिपरेशन मध्ये कुठलीही अडचण येत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, 2026 हे गोल्डन इयर आहे सर्व आरोग्य भरतींसाठी. भरती या पुन्हा येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुन्हा आरोग्य केंद्र लवकर स्थापित होणार नाही, एवढी भरती मोठी पुन्हा होणे नाही. त्यामुळे कधी याचा रिग्रेट राहिला नाही पाहिजे की अरे बाबा, माझ्या हातात वेळ होती, माझ्या हातात टाइम होता, तरी मी प्रिपरेशन केलं नाही. प्रिपरेशन करून पस्तावायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रिपरेशन न करता कधी पस्तावायचं नाही. कोणासाठी मेहनत करायची? आपल्या त्या पूर्ण आयुष्याच्या स्ट्रगलसाठी, आपल्या त्या आई वडिलांच्या मेहनतीसाठी, आणि त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायची विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्ही क्लास जॉईन करा अथवा नका करू, आजपासूनच प्रिपरेशनला चालू करा विद्यार्थी मित्रांनो. भरती ऐन एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकताय, ही जी भरतीची पूर्ण प्रोसेस होती मी तुम्हाला सांगतो. त्याआधी तुमच्यासाठी गुड न्यूज की सक्सेस करिअर अकॅडमीने आत्ताच म्हणजे रिसेंटली 1 जुलैला DHS आणि DMER स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे.
याच्यात तुमचा पूर्ण टेक्निकल ऍज वेल एज नॉन टेक्निकल पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. सोबत तुम्हाला नोट्स असणार आहेत, टेस्ट सिरीज असणार आहेत, लाईव्ह लेक्चर असणार आहेत, फ्री नोट्स असणारे विद्यार्थी मित्रांनो. 10,000 रुपयाचा कोर्स आहे. फक्त आणि फक्त सध्या ऑफर प्राइस मध्ये 2499 ला आहे. त्याच्यात तुम्हाला सर्व या फॅसिलिटीज मिळून जातील. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही रनिंग नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण बघणार आहोत की भरती कधीपर्यंत येईल. सर भरतीचं एवढ्या सुपरफास्ट वेगाने चालू आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 25 डिसेंबरला विधिग्राह्यतेचं पत्र आलं होतं. 26 जानेवारीला पदनिर्मितीची मान्यतेसाठी पत्र गेला. त्याच्यानंतर 7 मार्चला भरतीसाठी ज्या रिक्त जागा आहेत त्या निश्चित करण्यात आल्या. 3 एप्रिल रोजी आरोग्य मंत्र्यांकडनं भरतीला मान्यता देऊन आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं होतं की 1.5 महिने ते 2 महिन्यामध्ये लवकरच भरती चालू होईल. आणि परत बघा विद्यार्थी मित्रांनो, लगेच 24 जून रोजी जी आर आला आणि ह्या जी आर मध्ये 259 आरोग्य केंद्र ज्यांचं काम 50% जास्त पूर्ण झालं आहे, त्या 259 आरोग्य केंद्रांमध्ये 5,223 पदांची नवीन निर्मिती करण्यात आली. नवीन पदांना मान्यता देण्यात आली. आणि प्लस आपण बघितलं होतं जो जानेवारीमध्ये रिक्त जागांचा गोषवारा आला होता, त्या रिक्त जागांच्या गोषवाऱ्यामध्ये सुद्धा जवळपास 6,000 पद होते. 6,000 प्लस हे 5,000 म्हणजे तब्बल 11,000 प्लस पदांची मेगा भरती ही महाराष्ट्रात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्यासोबतच आता वॅकन्सी कुठेपर्यंत पोहोचली आहे तर फक्त फायनल वॅकन्सी अप्रुव्हल म्हणजे फक्त आता 13 जुलै पर्यंत सर्व डिपार्टमेंट माहिती देतील की आमच्याकडे वॅकन्सी मॅट्रिक्स एवढे बाकी आहेत, एवढे एवढे आहे, पैसा क्षेत्राचे एवढे आहेत, नॉन पैसा क्षेत्राचे एवढे आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशी जर भरतीचा स्पीड राहिला तर येत्या 40 ते 45 दिवसामध्ये तुम्हाला DHS नोटिफिकेशन बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि नोटिफिकेशन आल्यानंतर साधारणतः 30 ते 45 दिवसात तुमची ही एक्झाम जी आहे ही शेड्यूल केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे वेळ खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे की समजा 45 दिवसात नोटिफिकेशन आलं आणि 45 दिवसात एक्झाम झाली तर तुम्हाला फक्त आता हातात राहत आहेत 90 दिवस. आणि या 90 दिवसांमध्ये जर ही भरती एवढ्या सुपरफास्ट वेगाने होते तर चान्सेस असणार आहे की ही भरती मोस्ट प्रोबॅबली TCS मार्फत कंडक्ट केली जाईल. कोणत्या ऑर्गनायझेशन मार्फत? तर TCS मार्फत कंडक्ट केली जाईल. आणि लास्ट DHS चा पॅटर्न होता विद्यार्थी मित्रांनो 80% टेक्निकल आणि 20% नॉन टेक्निकल. विद्यार्थी मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. 90 दिवसाचा अवधी धरून चालूया की 90 दिवसामध्ये जर तुमची एक्झाम आली तर ह्या काळामध्ये तुम्हाला 80% टेक्निकल मध्ये नर्सिंगचे सर्व सब्जेक्ट आणि नॉन टेक्निकल मध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, मॅथ आहे, GK आहे, रिझनिंग आहे, हे सर्व सब्जेक्ट तुम्हाला करावे लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे आजपासून एकही दिवस दवडता कामा नये. कोणासाठी मेहनत करायची रे बाळांनो? आपल्या आईसाठी. काय म्हणायचं आईला? ए माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने बडे पूरे करके मैं दिखलाऊंगा. आणि फक्त दिवा स्वप्न बघून होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तर त्याला तुमच्या मेहनतीची जोड लागेल, त्याला तुमच्या कष्टाची जोड लागेल. जेव्हा तुमच्या स्वप्न बघाल त्या स्वप्नांची आग तुमच्या कष्टामध्ये दिसेल. तुम्ही ज्यावेळेस हार्डवर्क कराल त्यावेळेस आणि त्यावेळेसच तुम्ही त्या सक्सेसच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचू शकताय विद्यार्थी मित्रांनो. एका दिवसात नाही पण एक दिवस नक्की. आणि त्या एका दिवसासाठी मेहनत करायची विद्यार्थी मित्रांनो. लक्षात असू द्या, ह्या ऑपॉर्च्युनिटीज, या संधी परत येत नाही. अपकमिंग तुम्हाला जर DHS पद भरती एवढ्या सुपरफास्ट वेगाने जर होते आहे तर लवकरच तुम्हाला DMER पण बघायला मिळणार आहे. DHS मध्ये जवळपास तुमचे किती पद आहेत विद्यार्थी मित्र? 2,500 प्लस पद नर्सिंग कॅडर साठी फक्त आहेत. 11,000 पदांपैकी 2,500 प्लस पद हे नर्सिंग कॅडर साठी आहेत. DMER मध्ये 5,000 प्लस पद हे नर्सिंग कॅडर साठी असणार आहेत. त्यानंतर CHO पद भरती जी की अंतिम टप्प्यात आहे, त्याच्यामध्ये जवळपास 1947 पद आहेत विद्यार्थी मित्रांनो.
म्हणजे तुम्ही बघू शकता हे 5,000, हे 2,500, हे 2,000 म्हणजे 9,500 ते 10,000 वॅकन्सीज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला 10,000 सीट हवे का? तुम्हाला 10,000 जागा मिळवायच्या नाही. तुला फक्त एक जागा मिळवायची आहे बाळा आणि त्या जागेसाठी मेहनत करायची आहे. त्याच्यामुळे उठ, जर झोपला असशील आता झोपेतनं उठ आणि जागा हो मित्रा. का रे बाळा? तर आपल्या स्ट्रगलसाठी, आपल्या मेहनतीसाठी आणि तो सरकारी नोकरीचा बिल्ला आपल्या छातीवर लावण्यासाठी जागा हो विद्यार्थी मित्रा. ज्यावेळेस तो बिल्ला तुमच्या छातीला लागेल ना विद्यार्थी मित्रांनो, तो ये सीना 56 इंच चौड़ा हो जाएगा. तो ये सीना 56 इंच चौड़ा हो जाएगा. उसके लिए मेहनत करनी पड़ेगी. और जाते जाते फिर से एक बार मैं बताता हूं, जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, यू संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चला पुन्हा एकदा भेटूया नवीन अपडेट सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा प्रत्येक त्या विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे सरकारी कर्मचारी बनण्याचं, नर्सिंग अधिकारी बनण्याचं. आणि जर दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंट बॉक्स मध्ये टाका, जेणेकरून पुढच्या वेळेस मला अजून उत्साह येईल की मी लवकरच तुमच्यापर्यंत कुठली अपडेट कशी आणू आणि माझ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित कसं करू. थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर.